खासदार अमोल कोल्हे यांनी लाडकी बहीण योजनेवरून आता सरकारला लक्ष केलंय। माता भगिनींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं। 2100 रुपये तर सोडा, आता जे आहे ते देखील कमी करायला सुरुवात केली, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। दरम्यान आम्ही लाडक्या बहिणींचे पैसे कापत नाही असं उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलंय। ज्या माता भगिनींना 2100 रुपये आज मे महिना आलेला आहे, 2100 तर सोडाच, पण आहे त्या संख्येतही कमी जे होतं आहे, जर ज्या डिस्क्वालिफाय होत आहे, मग तेवढ्या लाडक्या बहिणींची मतं तरी परत करून टाका ना। त्यांचा जर यादीत समावेश नाही तर त्यांची मतंही परत करून टाका, लगेच महाराष्ट्राचा निकाल बदलेल। योजना करताना काही योजनेचा लाभ घेऊ नये। ज्याप्रमाणे संजय निराधारमध्ये एखादी महिला बसत असली तर तिला लाडका बहिणीचा लाभ नाही आहे, त्याचप्रमाणे काही बहिणी दुसऱ्या योजनेमध्ये बसल्या असल्यामुळे त्यांना लाभ द्यायचं नाही, हे धोरण पहिलेपासून होतं। पण तरीसुद्धा सरकारने हे लक्ष ठेवलं, जर त्या योजनेमध्ये त्या महिलेला 12,000 प्रमाणे महिन्याला 1,000 रुपये येत असतील तर 500 रुपये आम्ही देतोय, म्हणजे आम्ही लाडक्या बहिणींचे पैसे कट करत नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।